तर होम स्कूलिंग बद्दल आपलं काय मत आहे? हा होम स्कूलिंगच्या संदर्भामध्ये याच्यामध्ये म्हणजे पूर्वी कसं आपल्याकडे दूरस्थ शिक्षण होतं, त्या पद्धतीने याच्यामध्ये उहापोह केलेला आहे, पण त्याच्या डिटेल्स त्याच्यामध्ये त्याची कशी स्ट्रक्चर रचना असणार याचे जसे आपण एखादा कायदा तयार झाल्यानंतर त्याची नियमावली तयार होते. त्या नियमावली तयार होण्याचं काम अजून चालू आहे. त्या आपल्याकडे मुख्यमंत्र्यांनी कमिटी गठन केलेली आहे आणि त्याच्यानंतर एक महिन्याभरामध्ये त्याचं स्वरूप होईल. पण आपण जो म्हटलेला उहापोह याच्यामध्ये होम स्कूलिंगच्या होम म्हणण्यापेक्षा ओपन स्कूलिंगच्या संदर्भामध्ये त्याचा जास्त उहापोह चांगला केलेला आहे. नाही, बट एकंदरीत ते ठीक आहे. ते पॉलिसी प्लॅनिंग मध्ये कसं आहे का नाही आहे तो विषय वेगळा आहे. पण आपलं वैयक्तिक मत आउट ऑफ द पॉलिसी प्लॅनिंग म्हणजे ओपन स्कूलिंग असावं नसावं ह्याबद्दलचा वैयक्तिक मत, मी गव्हर्नमेंट त्याच्याबद्दलचं नाही विचारत. हा ठीक आहे. आपण खूप छान प्रश्न विचारला. आता एक मी तुम्हाला असं गेल्या 7 महिन्यातली परिस्थिती सांगतो. आपण ऑनलाईन शिक्षण घेतोय ना आता यामध्ये, त्याच्याबाबत प्रत्येकाचं मत वेगळं पडतंय. आता प्रत्यक्षात विद्यार्थी समोरासमोर जर असेल, ती इंटरॅक्शन द्विमार्गी व्हायला पाहिजे. ती इंटरॅक्शन होत नाहीये आणि त्यामुळे बरेचसे पालक नाराज आहेत. की बरेचसे पालक असं म्हणतात की नको आम्हाला हे ऑनलाईन शिक्षण. कारण विद्यार्थी काय करतो, एक साधी गोष्ट सांगतो, मी बऱ्याचशा पालक सभांना मी ऑनलाईन अटेंडन्स देतो. त्यावेळेला मी त्या शाळेला सांगतो की व्हिडिओ ऑफ करून का ठेवलेत मुलांनी. मग ते व्हिडिओ ऑन करतात. व्हिडिओ ऑन केल्यानंतर असं लक्षात येतं की ते तिथं नसतातच. मग आम्ही पालकांना तिथं बसायला सांगतो. म्हणजे प्रत्यक्षात त्याच्यामध्ये पुन्हा पालकांची जबाबदारी वाढणार आहे. पालक आज लहान गटामध्ये आणि छोट्या गटामध्ये पालक का शाळेत पाठवायला लागले, तर घरामध्ये आपल्याला त्याचं नियंत्रण करणं म्हणजे थोडक्यात ग्रामीण भागामध्ये म्हण आहे बघा, सोनारानेच कान टोचावे लागतात, म्हणजे ते दुखत नाही, असा प्रकार जो आहे तो त्याच्यामध्ये होतोय. जे स्वतःहून वायसीएम सारखा अभ्यासक्रम उच्च स्तरावरती जर चालू केला तर तो आज यशस्वी ठरलाय. म्हणजे आज आमच्याकडे असणाऱ्यापैकी जवळजवळ 20% महाविद्यालयीन विद्यार्थी हे भाग घेत आहेत. नाईट स्कूलचा एक प्रयोग आपण केला, तोही सक्सेस झाला, पण त्याच्यामध्ये एवढे आपल्याला दिसून येत नाही. त्यामुळे जेवढे फायदे तुम्हाला वाटतात तेवढे त्याच्यामध्ये तोटे पण आहेत. त्यामुळे आपण किती त्याला महत्व द्यायचं, ऍक्सेप्ट करायचं आपल्यावर. ठीक आहे सर. आता ते सोनम वांगचुक यांची शाळा आहे की ज्याच्यामध्ये आउट ऑफ द बॉक्स बऱ्याचशा गोष्टी शिकवल्या जातात जे सिलेबसला स्ट्रक राहत नाहीत. मग आता आपण मी तुम्हाला एनसीएफ सर दाखवलं ना मगाशी मी तत्व, की परिसराचा शालेय जीवनाशी संबंध जोडणं हे तेच आहे. होत नाही ना, त्याचं कारण आहे. समजा उदाहरणार्थ सांगली शहरामधली एखादी शाळा घेतली, एका वर्गामध्ये 60 मुलं आहेत. कुठली प्राथमिक मराठी माध्यमाची शाळा आहे का इंग्रजी माध्यमाची शाळा आहे, ते कोणत्या परिसरात जाणार आणि प्रॅक्टिकली आपण कसं त्यांना हे करू शकतो, हा भाग आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शिक्षक आणि शाळा आणि पालकांनी आग्रह धरला पाहिजे, आमच्या मुलांना नका ते पुस्तकं शिकवू, आमच्या मुलांना परिसरामध्ये न्या, आमच्या मुलांना बाहेरचं ज्ञान द्या, असा आग्रह धरला तर निश्चित स्वरूपामध्ये परिणाम होईल. आणि ते 86च्या धोरणामध्येच म्हटलेलं आहे, तो आत्ताचा मुद्दा नाहीच आहे मुळात. मूलोद्योगी शिक्षण पद्धती महात्मा गांधींची स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये काय होती सर सांगा ना. शांतिनिकेतन काय होतं, पण त्यावेळेला आपल्या लोकांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. कृती केंद्रित होती, समाजाशी रिलेटेड होती, परिसरामध्ये होती, पर्यावरणामध्ये जाऊन शिकत होते. गुरुकुल पद्धतीमध्ये काय होतं, आज पब्लिक स्कूल मध्ये काय आहे, गुरुकुल आहे असं मी मानतो. ठीक आहे. ओके ठीक आहे. अजून क्वेश्चन आहेत पण लेटर ऑन स्टेज मध्ये येतो मी. बिपिन सर. हॅलो हॅलो सर, नमस्कार. हॅलो. हा नमस्कार सर. मॅडम बोला. नमस्कार, मी सौ संगीता पाटील सांगलीवाडीहून बोलते. ओके सर, बोलू काय? हा बोला मॅडम. हा सर, माझी शंका होती की आता हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबद्दलचा मी पण म्हणजे ते वाचलेलं होतं, त्यानंतर तुमची माहिती सुद्धा आता खूप IMP होती. हे सर लागू कधी पासून होणार आहे आणि ह्यामध्ये सर जे काही टप्पे दिलेले आहेत ते थोडे असे वेगळ्या पद्धतीचे आहेत. म्हणजे हे सगळं मग सर म्हणजे तो 5वी पर्यंतचा टप्पा मागच्या वेळी पण आपण बघितलं की तेव्हा पण असं होईल असं वाटलेलं, पण त्या पद्धतीनं त्याचं नियोजन झालं नाही. म्हणजे 1ली ते 5वीचे वर्ग जॉईन होणार होते, 6 ते 8. मग आता हे जे आपण बघितलंय बालवाडीपासून ते 2री, परत 3री ते अशा पद्धतीने टप्पे आहेत. मग हे सगळं होऊन आपल्यापर्यंत म्हणजे आपल्या पूर्ण राज्यापर्यंत हे धोरण आपल्या इथं कधी राबवलं जाईल? त्याचं ह्या धोरणाच्या संदर्भात 21-22 पासून त्याचं इम्प्लिमेंटेशन व्हावं असं म्हटलेलं आहे, पण ते 100% बाबीमध्ये होणार नाही. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी तात्काळ गेल्या 8 दिवसांमध्ये एक समिती नेमलेली आहे
आणि त्यांना 1 महिन्याचा कालावधी दिलेला आहे. तो रिपोर्ट त्यांच्याकडे जाईल आणि पुढच्या वर्षी काही मात्रामध्ये, काही प्रमाणामध्ये, काही विषयांच्या बाबतीत त्याची अंमलबजावणी सुरू होईल. आणि तुमचा नक्कीच दुसरा मुद्दा जो आहे तो की वर्ग जोडण्यासंदर्भातला मुद्दा 86च्या धोरणातला होता, तो आज काहीच झालेला नाही. त्यामुळे तो मुद्दा, त्याचं कारण असं आहे की आपल्याकडे, आम्ही कर्नाटकामध्ये एज्युकेशन टूर साठी गेलो, तिथं खाजगी शाळांचं प्रमाण 1 ते 2% आहे. आमच्याकडे खाजगी शाळा एवढ्या प्रचंड आहेत की जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडलेल्या आहेत. 5वीचा वर्ग 4थीला जोडायचा असेल तर तो माध्यमिक शाळेतला 1.5 शिक्षक असे असणारे महाराष्ट्रातले सगळे शिक्षक एक्सेस होतात आणि त्या प्राथमिक शाळेला ते जोडावे लागतात. आणि या सगळ्या टेक्निकल बाबी आहेत, त्यामुळे ते कधी होईल काही सांगता येत म्हटलं, कारण तो जेव्हा अभ्यास करतोय त्यामध्ये बरेचसे प्रश्न निर्माण होणार आहेत. म्हणजे हे स्लोली आपल्याला होईल, म्हणजे अगदी आल्याला लगेच काही त्या 2030 टार्गेट आहे, शेवटची एक बाब आहे, 2030 पर्यंत टार्गेट आहे. त्यामुळे लगेच आशा करू नका, दिलेल्या टार्गेटमध्ये सुद्धा 1-2 वर्षांचा विलंब होऊ शकतो. हो. आणखीन सर मगाशी तुम्ही मुद्दा मांडला की पालकांना हे पसंत नाहीये ऑनलाईन शिक्षण. बरोबर आहे सर, त्याप्रमाणे आम्हाला शिक्षकांना सुद्धा ह्याचं पूर्ण समाधान मिळत नाहीये. म्हणजे आता सध्या कोरोनाचा काळ असल्यामुळे नक्की ह्याची गरज पडली आहे, सगळेजण आपण करतोय. पण ज्याप्रमाणे पालकांचं समाधान होत नाही तसं आमचं सुद्धा समाधान होत नाही सर. कारण आता आमचे तर लहान वर्ग आहेत, 1ली ते 4थीचे, आणि त्यामुळे त्या मुलांना अगदी जवळ जाऊन शिकवण्यात जे असतं ते समाधान, आंतरिक समाधान एक जे आहे ते मिळत नाही. फक्त कसं आहे, विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहायला नकोत, त्या टच मध्ये जो काही आहे तो राहिला पाहिजे, इतकं आपण करू शकतोय. कारण आता कसं मुलांनी म्हणजे जीवितावर जेव्हा बेततं तेव्हा सगळं गौण आहे असं आपण म्हणतो. आणि नक्कीच आता मुलांचं जीवन महत्वाचं आहे आणि त्यानंतर शिक्षण येतं. आणि त्यामुळे ह्या टेक्नॉलॉजीचा वापर मला वाटतं शिक्षकांनी खूप छान केलेला आहे. त्यानंतर पालक शिकलेले आहेत आणि विद्यार्थी इतक्या लवकर आपण करू असं कधीच वाटलं नव्हतं. नक्कीच सर. आणि त्यामुळं मला वाटतं 10-15 वर्षानंतर जे घडलं असतं ते आता या कोरोनानं शिकवलं आपल्याला, आणि त्यामुळे आपण त्या पद्धतीने पुढे गेलो. नक्कीच सर, छान मार्गदर्शन केलं. धन्यवाद इतकी छान कार्यशाळा, इतकी मीटिंग घेतल्याबद्दल. नमस्कार. थँक्यू मॅडम. बिपिन सर. नमस्कार डॉक्टर सुरेश माने. मी 2-3 प्रश्न लिहिले होते, थोडक्यात परत एकदा विचारतो. पहिला मुद्दा होता, आता रोटरी क्लब म्हणून आम्ही फंक्शनल लिटरसी हा कन्सेप्ट जगभरात राबवत होतो. म्हणजे अशी कौशल्य त्या विद्यार्थ्यांनी त्याच्या शिक्षण काळामध्ये आत्मसात केली पाहिजे की ज्याचा उपयोग करून तो स्वतःच्या पायावर उभं राहू शकेल, 1, किंवा चांगली नोकरी मिळू शकेल, 2. तर ह्या बाबतीमध्ये, ह्या धोरणामध्ये काही अंतर्भाव आणि महत्व दिलं गेलं आहे का फंक्शनल लिटरसी? आणि ह्या अनुषंगाने दुसरा मुद्दा, तोही मी आत्ताच विचारतो, की ह्याच्याकरता आपल्याला सक्षम शिक्षक निर्माण केले पाहिजेत. आत्ताचं टिपिकल टीचर्स जे आहे ते इट शुड गेट कन्वर्टेड इनटू फॅसिलिटेटर काइंड ऑफ थिंग, टीचर टू फॅसिलिटेटर. आणि त्याच्याकरता मी जो प्रश्न हे टाकलेला होता की काही मूलभूत गोष्टी लाईक कम्युनिकेशन किंवा पेशन्स किंवा क्रिएटिव्हिटी वगैरे वगैरे असे बरेचसे मुद्दे आहेत की एन्थुझियाझम पाहिजे, त्याला कॉन्फिडन्स पाहिजे, त्याचं डेडिकेशन पाहिजे, कॉन्फ्लिक्ट रिझॉल्युशन म्हणजे काय आहे, हे जे काय नवीन गोष्टी आज लागतात काळाला, इव्हन सगळे जगभरातल्या ह्या गोष्टी आहेत की रिक्वायरमेंट आहेत, त्या बाबतीमध्ये सध्याचा शिक्षक खूप मागं पडतो. हा माझा स्वतःचा पण अनुभव आहे. मी जरी व्यावसायिक होतो ऑटोमोबाईल, तरी मी कॉलेज आणि शाळाशी नाही पण कॉलेजशी बऱ्याच वेळा संबंधित राहिलोय. तर 2 गोष्टी, एक फंक्शनल लिटरसीचा अंतर्भाव आहे का, दुसरं शिक्षकांनी जे काय आत्मसात करणं गरजेचं आहे ते जर का झालं नाही तर ही पॉलिसी यशस्वी होण्याची शक्यता कमी होते. या बाबतीत काही अंतर्भाव आहे का आणि आपलं मत? थँक्यू. 1986च्या धोरणामध्ये आपल्याकडे जे कार्यशिक्षण म्हणून विषय असायचा, त्याला 9 तासिका होत्या, 9, की 8वी अनुत्तीर्ण किंवा उत्तीर्ण झालेला मुलगा स्वतःच काहीतरी व्यवसाय करेल आणि 4 पैसे मिळवेल आणि तो त्याचं जीवन जगेल. या धोरणामध्ये त्याच्यामध्ये आणखी बदल केला. 5वी पर्यंत शिक्षण आहे, म्हणजे 6वी पासून त्याने अप्रेंटिसशिप करावी असा उल्लेख या धोरणामध्ये आहे. आणि जी रचना होणार आहे 8वी 9वी म्हणजे 9वी 10वी 11वी 12वीची, त्याच्यामध्ये जो सायन्स आहे, म्हणजे आपल्याकडे एक वेगळ्या प्रकारचे ग्रुप केले जायचे, तशा पद्धतीची रचना. म्हणजे मगाशी मी एक उल्लेख असा केला की पुढे म्हणजे कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम हा पूर्ण बनवला जाणार आहे आणि कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रमामध्ये असे ग्रुप वेगळे न करता प्रत्येकाला हवा तो विषय घेता येईल अगदी 9वी पासून, अशी रचना त्याच्यामध्ये आहे. नंबर 1 म्हणजे तुम्ही जो म्हटला फंक्शनल लिटरसीच्या बाबतीमध्ये हा एक उल्लेख आहे. तुम्ही दुसरे काही गुणांचा उल्लेख केला की याच्यामध्ये आपण
युनिसेफनी शिक्षकांना आत्मसात करणे गरजेचं असलेले काळाप्रमाणे आणि जे केले जात नाहीयेत हा माझा अनुभव आहे. त्या होय, बाबतीत ह्या धोरणात शिक्षकांच्या करता काही कंपल्शन केलेली आहेत का? हो आहे ना, मी ते सांगतो ना, त्या मुद्द्याकडे येतो. आता दुसरा मुद्दा तुम्ही सांगितला सर, तो त्याच्यामध्ये लाईफ स्किल म्हणून आपल्याकडे 10 लाईफ स्किल होती. आता त्याचं म्हणजे काय, स्वजाणीव, स्वनिर्णय, तुम्ही जसं म्हटलं की संप्रेषण आहे, आंतरप्रभावी संप्रेषण, इंटरपर्सनल रिलेशन आहे, म्हणजे भावभावनांचं समावेशन आहे, ताणतणावाचं म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंट कशी करावी, क्रिएटिव्हिटी आहे, क्रिटिकल थिंकिंग आहे. ही 10 कौशल्य होतीच पूर्वी अभ्यासक्रमामध्ये आणि त्याच्याशी रिलेटेड रचना आपण केलेली होती, पुस्तकामध्ये ती कौशल्य दिलेली होती. आता त्यांनी काय केलं, त्याचं कन्व्हर्जन करून 21st सेंचुरी लाईफ स्किल्स असं त्याला म्हटलं आणि ती अभ्यासक्रमामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. नंबर 1. आता शिक्षकांचा मुद्दा असा आहे की मागच्या याच्यामध्ये आपल्याला जाणवत असेल, आरटीई कायदा झाल्यापासून 2009 पासून शिक्षकांच्यासाठी एक परीक्षा टीईटी म्हणून परीक्षा सुरू करण्यात आली. टीचर इलिजिबिलिटी टेस्ट ही नव्हती पूर्वी, ती फक्त महाविद्यालयीन शिक्षकांच्यासाठी असायची. प्लस त्याच्यामध्ये पुन्हा असं झालं की पुन्हा टेट परीक्षा चालू करण्यात आली. याच्यामध्ये मला सांगण्याचं तात्पर्य असं आहे की याच्या पुढे कन्व्हर्जन करून या पॉलिसीमध्ये याच्यामध्ये शिक्षकांच्यासाठी, शिक्षक ट्रेनिंगसाठी स्वतंत्र एक प्रकरण आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही म्हणता त्या सगळ्या मुद्द्यावरती वापर केलेला आहे. म्हणजे त्याचं इव्हॅल्युएशन केलं जाईल, तो इलिजिबल फिट फॉर जॉब हे निश्चित केलं जाईल आणि मग त्याचं कंटिन्युएशन करावं लागेल. आणि म्हणूनच हे मुद्दे त्याच्यामध्ये असल्यामुळे आपल्याला जाणवत असेल की आमच्या शिक्षक बांधवांच्या मध्ये सुद्धा त्याच्या संदर्भामध्ये संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे. पॉलिसीमध्ये वेगळं काही होतंय की काय, तर त्याच्यामध्ये क्लिअरिटी त्याच्यामध्ये जरी नसेल तर त्याचे जे नियमावली तयार होईल त्यावेळेला ते आपल्याला पण साहेब आपण जे म्हणता त्या पद्धतीने याच्यामध्ये तुमच्या तिन्ही प्रश्नांची उत्तरं या पॉलिसीमध्ये आहे. एकच वाक्य, एकच मुद्दा मांडतो आणि थांबतो की नवीन गोष्टी जेव्हा येतात शिक्षण प्रणालीमध्ये, शाळा आणि कॉलेज दोन्हीमध्ये, तेव्हा शिक्षक ते मान्य करायला तयार नसतो, कारण त्याला स्वतःला ट्रेनिंग घ्यावं लागतं आणि त्याच्याकरता तो नाखुश असतो. परंतु जेव्हा तुम्ही स्वतःच्या, आता मी इंजिनियर आहे म्हणून त्या क्षेत्रात उदाहरण द्यायचं झालं तर इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये नोकरी करत असताना तंत्रज्ञान इतकं जोरात ऍडव्हान्स होते की ते तुम्ही आत्मसात केलं नाही तर तुम्ही तग धरू शकत नाही, तुम्हाला नोकरीतनं काढून टाकतील किंवा तुमच्या व्यवसायातून तुम्ही बाहेर जाल. पण शिक्षण क्षेत्रामध्ये जे काही प्रोटेक्शन आहे की त्याच्यामध्ये त्या शिक्षकांना जे काही मूलभूत गोष्टी आत्मसात करणं गरजेचं आहे काळाप्रमाणे, आणि ते फास्ट चेंजेस आता होत आहेत, ते करण्याकरता त्यांचाच विरोध आहे. इव्हन सिलेबस रिस्ट्रक्चरिंग कमिटीमध्ये सुद्धा सिलेबस नवीन काळाप्रमाणे जर का बदलत गेले दरवर्षी, तर दरवर्षी मला अभ्यास करायला लागेल, दरवर्षी नवीन काहीतरी मला शिकायला लागेल. म्हणून ह्याला बरेच शिक्षकांची तयारी नाहीये, हा अनुभव आहे. मी थांबतो. बरोबर, आपण म्हणता ते सत्य आहे सर. त्यामुळे समाज आणि बाकीच्या घटकांनी याच्यामध्ये ऍक्टिव्ह होण्याची गरज आहे, तरच त्याच्यामध्ये बदल होईल. आणि शिक्षकांचंही उद्बोधन आम्ही याच पद्धतीने करतोय की आपल्या अस्तित्वाची लढाई आहे, आपण ऍक्टिव्ह झालं पाहिजे. आपल्याला ही सगळी कौशल्य म्हणजे टेक्नॉलॉजी मधलं हे तंत्रज्ञान या आम्ही 7 महिन्यामध्ये पाहतोय, बऱ्यापैकी त्यांनी ते आत्मसात करायला सुरुवात केलेली आहे. आणि तुम्ही म्हणता तसं थोडंसं बाकीचंही प्रेशर, लोकप्रतिनिधींची इच्छाशक्ती हेही त्याच्यामध्ये अंतर्भूत केलं तर ते शक्य होऊ शकेल. नाहीतर जसं बाकीच्या व्यवसायामध्ये होतं, यू विल बी थ्रोन आउट ऑफ युअर प्रोफेशन. थँक्यू. थँक्यू. ओके, थँक्यू. रणधीर पटवर्धन प्लीज. तुम्ही शिक्षकांचं मूल्यमापन ह्याच्या बोलला. म्हणतो की शिक्षकांचं मूल्यमापन होतंय, अजून चांगल्या रीतीने होईल, पण ह्याचा शिक्षकांच्या पे स्किल काही रिलेशन असणार आहे का? ब दर्जाचा शिक्षक आणि ब दर्जाचा टेस्ट मध्ये अ दर्जा मिळवला आणि तरी ब, पण दोघांना पेमेंट एक असं मिळतंय, मग डिव्हिएशन राहत नाही. तर असं आहे का की माझी ग्रेड आणि माझी पे नाही, याच्याबाबत त्याच्यामध्ये उल्लेखही नाही आणि संघटनांच्या वतीनं ते शक्यही होईल असं माझं वैयक्तिक मत आहे. ते शक्य होईल असं वाटत नाही. हा रणधीर सर ऐकू येते ना? रणधीर सर काहीतरी मला उत्तर मिळालं मला. ओके, काही चॅट मध्ये प्रश्न आलेले आहेत सर की विचारा ना, विचारा. 10वीच्या बोर्ड एक्झामचं काय, त्याच्यानंतर स्टेट, सीबीएसई, आयसीएसई, आयजीएसई, आयबी ह्या सगळ्या शिक्षण प्रणालीत काय फरक पडेल का? ओके,
याचं पहिलं उत्तर आहे की 10वी-12वीच्या बोर्डासंदर्भात काय, तर त्याच्यामध्ये पॉलिसीमध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की ज्यावेळेला याची इम्प्लिमेंटेशन होईल त्यावेळेला 10वी आणि 12वीच्या बोर्डाची परीक्षा पूर्वीच्या प्रमाणे होणार नाही. किंबहुना बोर्डाची परीक्षा होईल किंवा नाही त्या कोणत्या इयत्तेला घ्यायची त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख करताना 3री, 5वी म्हणजे 2री, 5वी, 8वी आणि 12वी आणि पदवी असं म्हटलेलं आहे. आणि या नियमित परीक्षांमध्ये 2 सत्रामध्ये म्हणजे सेमिस्टर पद्धतीमध्ये परीक्षा होईल असा उल्लेख त्याच्यामध्ये आलेला आहे. त्याची नियमावली एसएससी बोर्ड ठरवेल. आणि बाकीच्या बोर्डाच्या संदर्भात पहिला सिलेबस बनेल. मीडियमचा विषय याच्यामध्ये असणार नाही. त्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्वाचा चेंज झालेला आहे तो म्हणजे स्थानिक भाषा म्हणजे मातृभाषेतून शिक्षण याचा बदल केल्यामुळे इंग्रजी आणि सीबीएसई शाळांमध्ये विषयाच्या म्हणजे मातृभाषेच्या विषयामुळे बऱ्यापैकी त्याच्यावरती इम्पॅक्ट पडेल. कारण पूर्वी आपलं त्रिभाषा सूत्र होतं. त्यामुळे पहिल्यांदा आपण महाराष्ट्र समजलं तर मराठी शिकवायचो, सेकंड लँग्वेज हिंदी शिकवायचो, थर्डला आपण इंग्लिश घ्यायचो. जर इंग्रजी माध्यमाची शाळा असेल तर आपण पहिली लँग्वेज म्हणून मराठी घेत होतो, नंतर पुन्हा बाकीच्या लँग्वेज होत्या. पण आपल्याला आठवत असेल की गेल्या वर्षी ज्यावेळेला धोरण पहिल्यांदा मसुदा डिक्लेअर झाला त्यावेळेला दक्षिण भारतामध्ये ज्या पद्धतीनं त्या विरोधात पॉलिसीच्या विरोधात काही वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं झाली आणि आता महाराष्ट्र शासनानं सुद्धा इंग्रजी शाळांमध्ये सुद्धा काही पॉलिसीमध्ये बदल केलाय. त्यामुळे भाषा एवढा विषय बदलेल, बाकी विषय बदलायचा फारसा काही परिणाम होईल असं मला वाटत नाही. सर हा बोला. बिपिन सर म्हणलेतच की बिकॉज आता तंत्रज्ञान म्हणजे आम्ही पण इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचा आहे, सो आम्हाला माहिती आहे की सिलेबस किंवा टेक्नॉलॉजी किती रॅपिडली चेंज होत आहे. आणि मे बी बिपिन सर पण माझ्यासोबत एग्री करतील की इव्हन इंजिनिअरिंग कॉलेजेसचे सिलेबस पण एवढ्या रॅपिडली चेंज होते जेवढे व्हायला पाहिजेत. आणि म्हणूनच इंडस्ट्रियल डिमांड आणि एज्युकेशन मधला फरक राहतो. म्हणजे डिग्रीमध्ये आणि इंडस्ट्रियल डिमांड हे फरकच असो, कारण की जे इंडस्ट्रीला पाहिजे ते शिकवलंच जात नाही. ते अजूनही कुठल्या तर बाबा आदमच्या काळात जमान्यातलं शिकवलं जातं. तर या नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये सिलेबस किती रॅपिडली चेंज होणार हा महत्वाचा. मला जोपर्यंत आठवतो आमच्या 5-5 वर्षांना सिलेबस चेंज व्हायचा. साहेब आता 3 वर्ष पण सिलेबस चेंज जर म्हणलं तरी हे आउटडेटेड होऊन जाईल. येस. म्हणूनच मी तुम्हाला म्हटलं ना, तुम्हाला जो व्यावसायिक संदर्भामध्ये 6वी ते 8वी मधला विद्यार्थी सुद्धा अप्रेंटिसशिप करेल म्हणजे याच्यामध्ये याच वाक्यामध्ये बऱ्यापैकी गोष्टी आलेत असं मला वाटतं. आणि 9वी, 10वी, 11वी, 12वी हा स्किल बेस्ड असेल आणि त्याच्यामध्ये पूर्वीचा पॅटर्न पूर्ण बदललेला असेल. म्हणजे आता 11-12वीचं तर मी असं सांगितलं की त्यांना मराठी घेतलं तर त्याला सायन्स पण घेता येईल, मॅथ्स घेता येईल अशी रचना होणार आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये तुम्ही जो म्हणता तो बदल त्याच्यामध्ये अपेक्षित आहे. फक्त जो करिक्युलम झाल्यानंतर एनसीएफ तयार होईल, त्यानंतर एससीएफ तयार होईल आणि त्यानंतर टेक्स्टबुक तयार होतील, त्याची आपल्याला वाट बघावी लागेल. पण निश्चित स्वरूपामध्ये आत्ताची जर तुम्ही पुस्तकं बघितली ना तर ती कन्स्ट्रक्टिव्हिझम वरती आधारित आहे म्हणजे ऍक्टिव्हिटीवरती आधारित आहे. रणधीर सर त्याच्यामध्ये त्यांचा अभ्यास चांगला आहे म्हणजे मला माहिती आहे आणि बाकीचे बरेचसे जण करत असतील. पण त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी दिसतात. तर निश्चित स्वरूपामध्ये मला खात्री आहे की त्याचं इम्प्लिमेंटेशन तुम्ही म्हणताय तसं टेक्स्टबुक मध्ये येईल. ठीक आहे, थँक्यू. ओके. आणखी कोण काही विचारणार आहे? नाही, बहुतेक माझ्या मते सगळ्यांचे झालेले हँड रेस कोणी केलेलं नाही आहे. ठीक आहे. तर सचिन, यू कॅन प्रोसीड फॉर द क्लोजर ऑफ मीटिंग. सर, खूप मोठा विषय होता आणि एवढ्या छोट्या स्पॅन मध्ये हा संपणारा विषय नाहीये. फर्स्ट थिंग. आणि सेकंड थिंग, सगळ्यांना ज्या अपेक्षा आज समाजाला आहेत की एका दिवसात हे बदलणार नाही, एवढ्या वर्षातून आपण आज इथपर्यंत आलेलो आहोत आणि इथून पुढे चेंज गेअर जो आहे म्हणजे आज समाजाचा म्हणा किंवा राजकारणाचा म्हणा किंवा कशाचा पण म्हणलं तर चेंज ऑफ गिअर आहे आता तो. तर तो चेंज ऑफ गिअर जो आहे त्याला कुठेतरी तुम्हाला वेळ दिला पाहिजे. शिक्षकांना हे तो वेळ मिळाला पाहिजे. असं आता म्हणता येणार नाही. आज समजा आम्ही जर म्हणलो तुम्हाला की तुम्ही टेक्नोसेवी जेवढे आहात तेवढा आज तुम्हाला समजा जर तिथं जर बटन दाबलं तर तिथं तो लाईट लागायला पाहिजे. तर जेवढा स्पॅन हा शिक्षकांचा जो गेलेला आहे आजच्या तारखेपर्यंत ते काम करत आलेले आहेत. पण हे करून सुद्धा तुमच्या मतदार याद्या आणि आधार कार्ड पण ते तुमच्या बरोबर घरापर्यंत घेऊन आलेले आहेत. म्हणजे ह्या सगळ्याच्या बरोबर ते चाललेले आहेत. आणि हे चालत असताना म्हणजे समजा ठराविक पॅटर्न वाईज आपण जर बघायला तुमचा गल्लीलाट पगार हा जर पगार म्हणला तर पैसे कुणाला नको आहेत सर? आज पैसे सगळ्यांना पाहिजे आहेत. पण सम हाऊफार जी शिक्षण पद्धत जी आहे त्यांना कुठं तर वेळ दिला पाहिजे. आणि सर हे बघा, 2 गोष्टी अशा असतील तर 5 गोष्टी अशाही असतील. पण सम हाऊफार
जी शिक्षण पद्धत आहे ती तुम्हाला अनुसरूनच गेली पाहिजे. समजा पालकांनाही तो विषय आहे, विद्यार्थ्यांनाही आहे आणि समाजालाही आहे. होप सो की आपण ह्यातनं सगळं जात असताना सगळेजण एकामेकाला धरून जाऊ. जिथं आपण जे बघतो किंवा आपण जे स्वप्न बघितलं की एक भारत बाबा हा असा असला पाहिजे, तर तो तसा व्हावा. तर त्या संदर्भात आपण पुढे जाऊ. ओके, थँक्यू. तर मी आभारासाठी रोटेरियन भास्कर तामणकर सर यांना विनंती करतो. सर प्लीज कंटिन्यू. बापू एकच मिनिट. शिल्पा शाह यांनी हँड रेज केलेला आहे, त्यांचा काहीतरी प्रश्न आहे. शिल्पा शाह. गुड इव्हनिंग सर. माझा प्रश्न असा होता की आता आपण सगळं डिस्कस केलं, पण त्याच्यामध्ये कुठे आपण कोटा सिस्टमचा कुठे विचार केला गेलाय का? आफ्टर 12 किंवा जे पुढे डिग्री वाईज किंवा काय असेल ते कोटाचा काय विचार केला गेलाय एनईपी मध्ये? एनईपी आणि जे सेंट्रल गव्हर्नमेंट आहे हे या प्रत्येक पाठीमागे सुद्धा आरटी मध्येच त्याचा उल्लेख असल्यामुळे आरटी ला डवलून नॅशनल पॉलिसी होऊ शकत नाही मॅडम. त्यामुळे त्याच्यामध्येच 25%चा आग्रह गरीब मुलांच्यासाठी वगैरे असल्यामुळे कोटा सिस्टीम ही प्रवेश प्रक्रियेमध्ये राहणारच आहे असं एनईपी सुद्धा सांगते. कारण आरटी वरती एनईपी तयार होते. त्यामुळे आपण ते म्हणता काही ठराविक इन्स्टिट्यूट मध्ये नसेल, पण कंपल्सरी प्रायमरी, सेकंडरी, हायर एज्युकेशन याच्यामध्ये ते राहणारच आहे. ओके, थँक्यू सर. बापू ऐकू येतंय का माझा आवाज? सर्वप्रथम रोटरीने हा एक अतिशय चांगला या महिन्यातला कार्यक्रम आयोजित केला, तो म्हणजे लिटरसी मंथ आहे आणि न्यू एज्युकेशन पॉलिसीवर अतिशय अभ्यासू अशा आपण एका जाणकार व्यक्तीचं भाषण ठेवलेलं आहे, ते म्हणजे डॉक्टर सुरेश माने. सर, तुमचा या क्षेत्रातला अनुभव आणि तुम्ही ज्या पद्धतीनं आज प्रेझेंटेशन केलं ते अत्यंत माहितीपूर्ण होतं. म्हणजे मी 32 वर्ष या शैक्षणिक क्षेत्रामध्ये आहे, विलिंग्डन महाविद्यालयाचा प्राचार्य आहे. न्यू एज्युकेशन पॉलिसीवर मी बरंच काही ऐकलेलं होतं, पण त्यातले काही बारकावे आतापर्यंत कोणी सांगितले नव्हते, ते तुम्ही अतिशय चांगले सांगितलेत. याबद्दल खरोखर तुमचे मनापासून आभार. त्याचबरोबर काही शिक्षकांनी म्हणा किंवा आमच्या सभासदांनी काही प्रश्न विचारलेले होते. त्या प्रश्नाचा सुद्धा या नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये थोडाफार समावेश असायला पाहिजे. त्यातला एक प्रश्न असा होता रणधीर पटवर्धनांचा की जो चांगला शिकवतो त्याला काही मिळणार का? तर त्याला इन्सेंटिव्ह हा एक ऑप्शन असू शकतो, पण तो आपल्या पे कमिशनशी रिलेटेड असल्यामुळं तो शैक्षणिक धोरणामध्ये नाही आहे. याच्यावर कुठेतरी रिस्ट्रिक्शन्स घातली पाहिजेत आणि तो अर्थात कायदेशीर बाब आहे, ती न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये असणार नाही. पण शिक्षकांकरताही एक चांगल्या प्रकारचं कोड ऑफ कंडक्ट या शैक्षणिक धोरणामध्ये असायला पाहिजे. याच्याकरता माझ्या माहितीप्रमाणे 30 सप्टेंबर किंवा अशी काहीतरी एक डेडलाईन दिली ती 31 ऑगस्ट, की ज्यामध्ये काही लोकांना काही सजेस्ट करायचं असेल तर त्यांनी ते जरूर त्याच्यामध्ये सजेशन्स करावी. सगळ्यात महत्वाची गोष्ट सर तुम्ही सांगितली की बोर्डाच्या परीक्षेची भीती कमी होईल. 10वीचं बोर्ड जाणार असं आतापर्यंत चर्चा आहे, अजून फायनल त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेलं नाही आहे. आणि 12वी नंतरच्या सगळ्या कोर्सेस करता ही प्रवेश परीक्षा येणार आहे आणि प्रवेश परीक्षेच्या थ्रू त्या सगळ्यांना हे मिळतील. सगळ्यात मोठा चॅलेंज जो आहे तो सर्टिफिकेट, डिप्लोमा आणि डिग्री कोर्सचे सिलेबस तयार करणं, हा महाविद्यालयीन शिक्षकांच्या समोरचा प्रश्न आहे. आणि बिपिन सरांनी जो प्रश्न विचारलेला होता की स्किल त्यांना डेव्हलप करायची का, तर याची सुरुवात तुम्ही सांगितल्याप्रमाणे ही 5वी नंतरच चालू होणार आहे. 5वी पर्यंत त्यांच्यावर फक्त मातृभाषा आणि मॅथ्स एवढंच यावं. त्याच्यानंतरच्या 6वी, 7वी, 8वी या टप्प्यामध्ये त्या विद्यार्थ्यामध्ये कोणती कला आहे उपजत आणि त्याला प्रोत्साहन कसं शिक्षकांकडून दिलं जाईल हे मॉनिटर केलं जाईल आणि त्या पद्धतीनं त्याला पुढं प्रोग्रेस न्यायचा आहे. कार्यानुभव हा जो विषय होता जो पूर्वी शाळेमध्ये शिकवत होते 8वी 9वीला 1-2 तास आठवड्यातले, त्याच्यावर थोडासा भर दिला जाणार आहे. तोही 6वी, 7वी, 8वी मध्ये जास्त महत्वाचा आहे. आणि सगळ्यात महत्वाचा टप्पा जो तुम्ही सांगितला 9वी, 10वी, 11वी, 12वी, इथं विद्यार्थ्याच्या करिअरच्या दृष्टीनं खऱ्या अर्थानं बेस आहे.
9वी 10वी 11वी मध्ये 12वी मध्येच मुलांनी ठरवायचं आहे की आपल्याला पुढे जाऊन काय करायचं आहे, आणि त्या दृष्टीनं त्यानं ही 4 वर्ष पूर्ण युटिलाइज करायची आहेत. म्हणजे मग त्याचा पुढं करिअरच्या दृष्टीने उपयोग होणार आहे. मला असं वाटतं की तुमची माहितीची शेवटच्या ज्या स्लाइड्स होत्या ना, त्या पूर्णपणे आम्हाला थोड्या वाचता आल्या नाहीयेत. त्यात अतिशय माहितीपूर्ण आहेत. त्यात तुम्ही ग्रुपवर शेअर केलं तर खूप चांगलं होईल. पहिला टप्पा तुम्ही जो सांगितला तो कोविडच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन टीचिंग कसं चालू आहे, तर या काही चांगलं होतं, उपयुक्त होतं. त्याच्यावरून मला असं वाटतं की या पुढच्या भावी आयुष्यामध्ये या भावी काळामध्ये आरोग्य आणि शिक्षण याची सांगड एक चांगल्या प्रकारे घालावी लागेल. आणि ही दोन्ही क्षेत्र अत्यंत महत्वाची आहेत की ज्याच्यामध्ये तज्ञ लोकांनी आपली मतं स्पष्टपणे मांडावी, आणि ही दोन्ही क्षेत्रामध्ये काम करण्यास या पुढच्या काळामध्ये भरपूर वाव आहे. या दृष्टीनं आपला नवीन पिढी तयार होणं अपेक्षित आहे. या शैक्षणिक धोरणामध्ये अनेक चॅलेंजेस पण आहेत, ड्रॉबॅक्स पण आहेत, पण ते बाजूला सारून आपल्याला 10 वर्षाच्या स्पॅनमध्ये ते पुढे आपल्याला नेता येईल. तुम्ही अतिशय अभ्यासूपणे स्वतःही अभ्यास केलेला आहे, माहितीही तुमच्याकडे अति उत्कृष्ट आहे, सांगण्याची स्टाईल आहे सर तुमची चांगली आहे, तुम्ही अनेक प्रश्नांना व्यवस्थित उत्तरं दिलीत. मला असं वाटतं की रोटरी क्लबनं एक चांगला आज योग घडवून आणला आणि तुम्ही त्याला अतिशय चांगल्या प्रकारे न्याय दिलेला आहे. तर मी रोटरी क्लब तर्फे डॉक्टर माने सर तुमचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो. धन्यवाद. थँक्यू. सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू.